36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. जळगाव जिल्ह्यातील बोदवड नगरीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेले विराट हिंदू संमेलन उत्साहात पार पडले. पूजनीय महामंडलेश्वर जनार्दन स्वामी यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या संमेलनात हिंदू एकता, सामाजिक समरसता आणि संस्कृती रक्षणाचा बुलंद संदेश देण्यात आला. बोदवडमध्ये सकल हिंदू समाजातर्फे आयोजित या विराट हिंदू संमेलनाला हजारो नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली आहे. शहरासह परिसरातील गावांमधून मोठ्या संख्येने युवक, महिला आणि धर्मप्रेमी नागरिक सहभागी झालेत. कार्यक्रमाची सुरुवात कृषी उत्पन्न बाजार समिती येथून निघालेल्या भव्य शोभायात्रेनं झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करत जय श्रीरामच्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. शहरातील प्रमुख मार्ग भगवामय झाल्याचं चित्र पाहायला मिळालंय. नगरपंचायत समोरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्य सभेला सुरुवात झाली आहे. यावेळी बोलताना जनार्दन स्वामी महाराज यांनी हिंदू समाजाने जातपात, भेदाभेद विसरून एकात्मतेने पुढे येण्याचं आवाहन केले. संस्कृती रक्षण, पर्यावरण संवर्धन आणि धर्मजागृती यासाठी एकत्र काम करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे. उत्सवांमध्ये डीजेचा मर्यादित वापर, धार्मिक भावना जपण्याचं आवाहन करत युवकांनी समाजकार्य आणि संस्कार जोपासावेत असा संदेश त्यांनी दिला. तसेच विश्व हिंदू परिषद प्रांत सहमंत्री ललित चौधरी यांनी सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, व्यसनमुक्ती आणि नागरिक कर्तव्य यावर मार्गदर्शन करत संघटन बळ वाढवण्यावर भर दिला. या संमेलनामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, व्यापारी, शेतकरी, डॉक्टर, वकील तसेच पोलीस प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. भव्य शोभायात्रा, शिस्तबद्ध आयोजन आणि मोठ्या जनसहभागामुळे बोदवडमधील हे संमेलन सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरले आणि एकता, संस्कार आणि जागृतीचा संदेश देत कार्यक्रमाची सांगता झाली आहे. संत समितीचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष आणि विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मार्गदर्शक मंडळाचे सदस्य, आपणा सर्वांचे मार्गदर्शक पूजनीय महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज, पूजनीय पवनजी महाराज, पूजनीय कीर्तनकार ईश्वरजी महाराज आणि या सकल हिंदू समाजाच्या या मेळाव्याचे स्वागत समितीचे अध्यक्ष युवराज भाऊ, संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने होणाऱ्या या मेळाव्यासाठी जमलेल्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि हिंदू बंधूंनो, संघाच्या या 100 वर्षाच्या काळात झाली. 3दा संघावर बंदी पण आली. स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये अनेकदा या राजकीय पक्षांच्या माध्यमातून संघावर अनेक आरोप केले गेले, परंतु संघ आपल्या कामावर, आपल्या हिंदू संघटनेच्या कामावर स्थिर राहिला आणि म्हणून आज विशाल वटवृक्ष आपल्याला दिसतोय. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात संघाचं संघटन सुरू झालं आणि नुसतं संघटन सुरू झालं नाही तर जगातल्या सर्वात मोठ्या संघटना आपल्या संघ परिवाराच्या आहेत, या हिंदू परिवाराच्या आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जगातील एक मोठी संघटना आहे, सर्वात जास्त विद्यार्थी संख्या असलेली. भारतीय मजदूर संघ सर्वात जास्त कामगार संघ. मला असं वाटतं त्यांनी एकच मंत्र दिला. त्यांचं वाक्य आपल्या सगळ्यांना पाठ आहे, मन चंगा तो कठौती में गंगा. या संत श्रेष्ठांनी आपण मनाने मोठं व्हावं, मनाने निर्मळ असावं, मन चांगलं असावं हे आधी सांगितलंय. आपलं मन